नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतो आहे 10th स्टँडर्ड चॅप्टर 1 ग्रॅव्हिटेशन. या चॅप्टरमधील कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत जे एक्झामला विचारले जाऊ शकतात. त्यासोबतच चॅप्टरमधला असा कोणता भाग आहे जो आपण बिनधास्त स्किप करू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये खूप फायदेशीर ठरणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे या ठिकाणी पहिल्या पानावरती लिहिलं आहे की फोर्सचा इफेक्ट काय असतो, ग्रॅव्हिटेशन काय असतं, ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला, तर हे सगळं तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. कारण तुम्हाला लहानपणापासून माहिती आहे की ग्रॅव्हिटेशनचा शोध हा न्यूटन यांनी लावला आहे. सो जर असं एखादा MCQ आला तरी पण तुम्ही मनाने न्यूटनाचा आन्सर लिहू शकता. ठीक आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला हे पण माहिती आहे की ग्रॅव्हिटेशन फोर्स हा वर्टिकली डाऊनवर्ड्स म्हणजे पृथ्वीच्या आतल्या दिशेने लागतो, याच्यामुळे हे पण तुम्हाला माहिती आहे. सो यातल्या काही या 1-2 गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही हे पूर्ण स्किप करू शकता. या ठिकाणी तुम्हाला फोर्स म्हणजे काय पाहायला मिळते. तुम्हाला जर फोर्स म्हणजे काही जनरली माहिती आहे तर हे करायची गरज नाही आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूटन यांचं योगदान वगैरे स्पष्ट केले, बट याच्यावरती कुठलाही प्रश्न डिरेक्टली विचारला जात नाही. सो इफ यू वॉन्ट तुम्ही हे स्किप करू शकता. नेक्स्ट आता इथे महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो ते म्हणजे व्हॉट इज मीन बाय सेंट्रिपिटल फोर्स, किंवा डिफाईन टर्ममध्ये सेंट्रिपिटल फोर्सला डिफाईन करा असं येतं. सो 1 मार्काची डेफिनेशन तुम्हाला याच्यामध्ये विचारली जाऊ शकते, किंवा तुम्हाला जे ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न असतात त्याच्यामध्ये 3 मार्कांसाठी पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न असे पण येऊ शकतात. त्यातला एक प्रश्न असेल व्हॉट इज मीन बाय सेंट्रिपिटल फोर्स, दुसरा अजून कुठला तरी याच चॅप्टरमधला असेल, तिसरा पण अजून कुठला तरी एक याच चॅप्टरमधला असेल. असं एक तिघांचं मिळून गठ्ठा किंवा सेट पण तुम्हाला क्वेश्चनमध्ये येऊ शकतो. सो त्यासाठी सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन करायची आहे, 1 मार्काचीच आहे. ओके. सो अ फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट्स डिरेक्शन इट इज डिरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड अ सेंट्रिपिटल फोर्स. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला माहिती पाहिजे की मून आणि अर्थ यांच्यामध्ये पण एक प्रकारचं ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस आहे की त्याच्यामुळे ते एकमेकांभोवती फिरू शकतात आणि खाली पडणार नाहीत, ते स्पेसमध्ये राहू शकतात. नेक्स्ट हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ते म्हणजे केपलरचे लॉ. हे 3 मार्कांसाठी विचारले जातात, त्याच्यामुळे तुम्हाला हे कंपल्सरी करून ठेवायचं आहे. तुम्ही PYQs मध्ये पाहिलं असेल, खूपदा प्रश्न विचारला गेला आहे. जेव्हा तुम्ही केपलरचे लॉ लिहिताय, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ, तेव्हा जसा दिला आहे तसाच लिहायचं आहे. कुठेही याच्यामध्ये एक शब्द पण बदलायचं नाही आहे, जसं आहे तसं लिहायचं आहे. आणि जर तुम्हाला खूप छान मार्क्स मिळत असतील, म्हणजे सपोज सायन्स पार्ट 1 फक्त आपण बघूया, या पेपरमध्ये जर तुम्हाला 40 पैकी 35 किंवा 37 वगैरे मार्क्स मिळत असतील आणि जर तुम्ही याच्यापैकी एखादा शब्द जरी उलटासुलटा लिहिलात तर तुम्हाला या ठिकाणी 0 मार्क्स देतात. ठीक आहे. सपोज तुम्ही ॲट वन ऑफ दी फोकायच्या ऐवजी चुकून ॲट फोकाय लिहिलं, फक्त वन ऑफ द नाही लिहिलं, तरी पण तुमचे मार्क्स जाऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे प्लीज ट्राय करा की जसं लॉ आहे, ज्या शब्दांमध्ये आहे सेम तेच शब्द तुम्ही लिहाल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, फक्त लॉ लिहायला आले म्हणजे फक्त त्यांनी सांगितलं की जस्ट लॉ लिहा, काही एक्सप्लेन करा वगैरे नाही सांगितलं आहे, तर तुम्हाला फक्त हे जे बोल्डमध्ये आहे ब्लॅकमध्ये तेवढंच लिहायचं आहे. पण त्यांनी सांगितलं असेल की एक्सप्लेन केपलर्स लॉ विथ एक्झाम्पल, किंवा गिव्ह एक्झाम्पल, किंवा तुम्हाला असं आलं असेल की 2 मार्कांसाठी आहे पण एकच लॉ लिहायला विचारले, 2 मार्कांसाठी फक्त केपलरचा फर्स्ट लॉ लिहा, किंवा 2 मार्कांसाठी फक्त केपलरचा सेकंड लॉ लिहा. असं आलं तर तुम्हाला हे ड्रॉ करून दाखवायचं आहे आणि या डायग्रामच्या आधारे हा लॉ एक्सप्लेन करायचा आहे. तर जर 2 मार्कांसाठी एकच लॉ आला तर, आणि 3 मार्कांसाठी 3ही लॉ आले तर तुम्हाला फक्त लिहायचे आहेत, म्हणजे फक्त हे लिहायचे आहे. थर्डमध्ये फक्त जरा हे लिहून हे पण दाखवा. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला करायचं आहे, फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू दी M1 M2 डिवायडेड बाय d². आणि हा जो लॉ आहे तोच या ठिकाणी आहे, फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस म्हणजेच M1 मल्टिप्लाय बाय M2, आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू दी डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. ठीक आहे. सो हा फॉर्म्युला जर तुम्हाला येत असेल तर हे काय लक्षात ठेवायला अवघड नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म्युला करायचं आहे आणि हे करायचं आहे. हे पण 2 मार्कांना येतं, विथ फॉर्म्युला लिहायला येतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे हे जे आपण इथे ॲक्च्युली असं डिरेक्टली प्रपोर्शनलचं साईन पाहिजे होतं, हे साईन काढून इथे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केलं जातं. मग तुम्हाला खाली हे पण लिहायचं आहे की या ठिकाणी जी हे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे आणि जीची व्हॅल्यू 6.67 × 10⁻11 आहे. कुठेतरी दिली आहे, हां इथे दिली आहे. ठीक आहे. सो ही जीची व्हॅल्यू आहे, हे पण तुम्हाला MCQजमध्ये किंवा आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये कुठे पण विचारलं जाऊ शकतं, आणि न्यूमॅरिकल्समध्ये ऑफकोर्स तुम्हाला ही व्हॅल्यू लागतेच. सो ही लक्षात ठेवा. बाकी मधलं तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इथे त्यांनी केपलर्सच लॉचं थोडंसं डेरिवेशन दिलं आहे, हे तुम्ही नाही केलं तरी पण चालेल. फक्त हे जे सेंट्रिपिटल फोर्सचं फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू mv²/r, हा लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला स्पीड म्हणजे काय माहिती असेलच. नेक्स्ट
हे बघा, हा जो फॉर्म्युला आहे न्यूटन्स लॉचा तो वापरूनच खूप सारे MCQs किंवा खूप सारे एक्झाम्पल्स सॉल्व्ह होतात, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आहे हाय टाईड आणि लो टाईड. याच्यावरती खूप रेअरली प्रश्न विचारला गेला होता, बट तरी पण जस्ट एकदा वाचून ठेवा की हाय टाईड आणि लो टाईडवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं कसं इम्पॅक्ट पडतं हे एकदा करून ठेवा. आलंच एक्झामला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे यासाठी. नेक्स्ट आहे अगेन, या ठिकाणी पण तुम्ही जर पाहिलं तर हाच फॉर्म्युला वापरून बरेचसे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत. नेक्स्ट बाकी काही ठिकाणी तुम्ही सेम जे आपले न्यूटन्सचे इक्वेशन्स आहेत, V इज इक्वल टू यू प्लस AT, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, V स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS, हे जर सगळे तुम्हाला न्यूटनचे इक्वेशन माहिती असतील तरी पण बाकी सगळे एक्झाम्पल्स जे आहेत तर ते सॉल्व्ह होतील. सो काहीच या चॅप्टरमध्ये खूप अवघड असं नाही आहे. येस, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन हे तुम्हाला डेफिनेशनमध्ये लिहायला पण विचारतात. डिनोटेड बाय G, वेक्टर क्वांटिटी आहे, याचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, वर्टिकली डाऊनवर्ड ॲक्ट करतं. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यावरती याचं व्हेरिएशन कसं आहे, विथ रेस्पेक्ट टू डेप्थ कसं आहे, विथ रेस्पेक्ट टू हाईट कसं आहे, अलॉंग द सरफेस कसं आहे, हे एक्झाममध्ये लिहायला विचारलं जातं. ठीक आहे. जसं की या ठिकाणी आहे व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ G अलॉंग द सरफेस, अलॉंग चेंज इन हाईट आणि चेंज इन डेप्थ. तर त्या पद्धतीने तुम्हाला कसं कसं लिहायचं आहे याच्यामधलं, तर जस्ट तुम्हाला चेंज अलॉंग द सरफेस ऑफ दी अर्थ याच्यामध्ये कशामुळे चेंज होते तर ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ बल्जेस वगैरे हे सांगायचं आहे. आणि जसं की आपण म्हणतो आहे पोल्सकडे जाताना हे थोडं थोडं कमी होत जातं आणि इक्वेटरकडे सगळ्यात कमी म्हणजे 9.78 असतं, तर पोल्सकडे सगळ्यात जास्त म्हणजे 9.832 असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर या व्हॅल्यूज पण तुम्हाला जस्ट फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. सिमिलरली हाईटसाठी पण जेवढं आपण जास्त लांब जाऊ तेवढं हे जे व्हॅल्यू आहे ते डिक्रीज होते, कारण F इज इक्वल टू Gm1 m2 डिवायडेड बाय D स्क्वेअर आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला MA, F इज इक्वल टू काय असतं MA. आता इथे आपण A वापरणार का तर नाही, इथे आपण काय वापरणार G, कारण हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशनबद्दल बोलतो आहे आपण. तर Gm1 m2 डिवायडेड बाय Dचं स्क्वेअर. आता याच्यामध्ये एक m1 m1 आहे तो कॅन्सल होईल, जो पण अर्थचा मास आहे ते. G इज इक्वल टू Gm2 डिवायडेड बाय D स्क्वेअर. आता मला सांगा, जर मी हाईट वाढवलं, डिनॉमिनेटर इन्क्रीज केलं तर हे काय होईल, डिक्रीज होणार. सो तेच रिलेशन तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे की जर मी हाईट वाढवलं तर डिनॉमिनेटर काय आपलं G जे काय आहे तर ते काय होणार, डिक्रीज होणार. सो तेच तुम्हाला इथे सांगायचं आहे. सिमिलरली जर आपण डेप्थमध्ये खूप जास्त डेप्थमध्ये गेलो तरी पण आपण खूप जास्त आतमध्ये जातो आहे अर्थच्या कोरकडे. कोर माहिती आहे ना, म्हणजे हे मेन अर्थचं जे मेन पॉईंट आहे तिकडे जातो आहे, तर त्या कंडिशनमध्ये पण Gची व्हॅल्यू डिक्रीज होते आणि एकदम कोरवरती ही व्हॅल्यू 0 असते. सो तुम्हाला क्वेश्चन येतो व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ G ॲट द सेंटर ऑफ दी अर्थ, तर आन्सर आहे 0. ठीक आहे. सो हे तुम्हाला लिहायला येतं. व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ G 3 मार्कांसाठी तुम्हाला विचारलं जातं. तुम्हाला प्रत्येक पॉईंट एक्सप्लेन करायचा आहे आणि जर डेफिनेशन सहित असेल तर 4 ते 5 मार्कांसाठी येणार, बट डिपेंड्स की तुम्हाला किती मार्कांचं वेटेज दिलं जाते. कधी कधी हे वेटेज कमी पण होऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मास आणि वेटमधला डिफरन्स. हे तुम्हाला आधीपासूनच येत असेल, खूप इझी असतं. सो जस्ट तुम्हाला एकदा डिफरन्स करायचं आहे. डिफरन्समध्ये पहिलं डेफिनेशन असेल, दुसरं जे असणार आहे ते तुम्ही हे स्केलर आहे की वेक्टर क्वांटिटी आहे हे लिहायचं आहे. तिसरं जे आहे तर त्याचं फॉर्म्युला लिहायचं. आणि चौथा एक कुठला पॉईंट आहे की सगळे सेम असतं की नसतं, वेट मास सेम असतं की नसतं, हे सगळं तुम्ही अजून एक पॉईंट ॲड करून लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बघा, तुम्हाला जर तो फॉर्म्युला येत असेल F इज इक्वल टू Gm1 m2 डिवायडेड बाय D स्क्वेअर, तर त्या फॉर्म्युलेच्या आधारे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह होत आहेत. ग्रॅव्हिटेशनल वेव्स स्किप करू शकता. व्हॉट इज मीन्ड बाय फ्री फॉल हे मात्र नक्की करा. वेन द ऑब्जेक्ट इज फॉलिंग ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तेव्हा त्याला आपण म्हणतो फ्री फॉल. सो एवढीच डेफिनेशन आहे, जास्त काय करायची गरज नाही. इथे लिहिलं आहे पण त्यांनी. ओके. when only the only force that acts on the object is the gravitational force of the earth, and stone falls किंवा the object falls down only under the influence of gravitational force, that is called as किंवा that phenomena is called as free fall. सो फ्री फॉलच्या कंडिशनमध्ये A आणि G इक्वल असतं आणि इनिशियल वेलोसिटी V इज इक्वल टू 0 असते. त्याच्यामुळे जे आपले ॲक्च्युअल फॉर्म्युले आहेत, V इज इक्वल टू U प्लस AT असेल, S इज इक्वल टू हाफ प्लस S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर असेल, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS असेल. या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला V इज इक्वल टू 0 पुट करायचं आहे आणि A इज इक्वल टू G पुट करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट
नेक्स्ट आहे सॉल्व एक्झाम्पल्समध्ये पण तुम्हाला जर हे न्यूटनचे इक्वेशन्स येत असतील तर तुम्ही इझिली सगळेचे सगळे क्वेश्चन सॉल्व करू शकता. म्हणजे याच्यामध्ये नवीन असा कुठलाच फॉर्म्युला नाही आहे. फक्त तो F = G(m1m2) डिवायडेड बाय d² एवढंच फक्त नवीन फॉर्म्युला आहे. बाकी सगळेचे सगळे फॉर्म्युले हे या ठिकाणी जुनेच वापरले जात आहेत. ठीक आहे, जुने म्हणजे जे तुम्ही आधी शिकलाय ते न्यूटनचेच इक्वेशन वापरले जात आहेत. नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. याचा पण फॉर्म्युला इथे आहे. हे पण तुम्हाला रेअरली विचारलं जातं, बट तरी पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. एक जस्ट इन्फॉर्मेशन असली पाहिजे. चुकून एखादं क्वेश्चन आलंच तर, बट खूप रेअर याच्यामध्ये क्वेश्चन विचारले जातात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे एस्केप वेलोसिटी. अगेन यासाठी पण सेम तुम्हाला याचं जे डेफिनेशन आहे त्यात ते माहिती पाहिजे. बाकी काही माहिती नसलं तरी पण चालेल, तुम्ही हवं तर बाकी सगळं स्किप करू शकता. फक्त एस्केप वेलोसिटी म्हणजे काय याचे डेफिनेशन तुम्हाला माहिती असली पाहिजे, जी की या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे जर तुम्हाला हवं असेल तर लक्षात ठेवा, कारण सगळ्यांना ऑलमोस्ट कायनेटिक एनर्जी म्हणजे काय माहितीच असतं. कायनेटिक एनर्जी = ½ mv² जर आपण अर्थच्या सरफेसवरती असू तर, आणि हेच जर आपण खूप लांब गेलो तर त्यात इन्फायनाईट डिस्टन्सवरती काहीच फरक पडणार नाही. सो कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे. पोटेन्शियल एनर्जी अगेन या ठिकाणी डिस्टन्स इन्फायनाईट होईल त्याच्यामुळे 0 असणार आहे. या ठिकाणी मात्र डिस्टन्स r असणार आहे. टोटल एनर्जी इज ऑलवेज सम ऑफ कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी, दोघांचं ॲडिशन करा. पण नेहमी पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्हमध्ये असते त्याच्यामुळे ते निगेटिव्ह साईन येतं. ठीक आहे, टोटल एनर्जी दोघांची पण 0 आहे त्याच्यामुळे 0च राहणार. सो नेक्स्ट आहे हे जे एस्केप वेलोसिटीचं फॉर्म्युला आहे तर ते पण लक्षात ठेवा, कारण हे तुम्हाला या चॅप्टरमध्ये जास्त नाही यूज होणार, पण आपलं जे लास्ट चॅप्टर आहे सॅटेलाईटवालं त्याच्यामध्ये जास्त यूज होऊ शकतं. Vescape = √2gm/r. यात पण एक जर तुम्हाला 2 मार्कांसाठी न्यूमॅरिकल जर विचारलं गेलं, इझी जर विचारायचं असेल तर डिरेक्टली फॉर्म्युला बेस असं न्यूमॅरिकल येऊ शकतं. याच्यामध्ये हार्ड पार्ट एवढंच असेल की कॅल्क्युलेशन करण्याचा, बाकी सगळं तर इझी आहे. ठीक आहे, सो इन दिस वे आपला हा चॅप्टर झाला आहे कंप्लीट. हे तुम्ही हवं तर स्किप करू शकता. हे एकदम बेसिक गोष्टी आहेत. तुम्हाला युनिट माहिती पाहिजे आणि त्याचं जे काही कॅरेक्टरिस्टिक आहे ते माहिती पाहिजे. डिफरन्स तर आपण पाहिलं आहे, हे सगळे डेफिनेशन्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत, लॉस पण सांगितलेले आहेत. बाकी हे काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत जे एक्झामला शक्यतो नाही आहेत. हे मात्र येतं व्हॅल्यू ऑफ जी कशी बदलते याच्यावरती प्रश्न विचारले जातात. हा एक प्रश्न थोडासा वेगळा आहे, ज्याला तुम्हाला थोडंसं डोकं चालवावं लागेल. तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती आहे पण थोडंसं एक्स्ट्रा डोकं चालवायचं आहे. अगेन हे पण गिव्ह द रिझन्समध्ये येऊ शकते की द व्हॅल्यू ऑफ जी इज 0 ॲट द सेंटर ऑफ द अर्थ का असते. फॉर्म्युलामध्ये तुम्ही घेऊन म्हणजे फॉर्म्युला लिहून त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहेत हे काही या ठिकाणी एक्झाम्पल्स आहेत. इफ यू वॉन्ट नक्की सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, किंवा तुम्ही फक्त जे सॉल्व एक्झाम्पल्स आहेत तेवढे सोडवले तरी पण चालतात. पण तुमच्याकडे वेळ आहे तर नक्की हे एक्झाम्पल्स सॉल्व करू शकता. त्यातला पण कुठला महत्त्वाचा आहे असं विचारलं तर हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, तर हा एक करून ठेवायचा आहे. हे प्रश्न इझी आहेत, सो याच्यासारखे सेम क्वेश्चन्स तुम्ही ऑलरेडी केले असतील मे बी सॉल्व एक्झाम्पल्समध्ये किंवा याच्या आधीच्या काही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये पण एकदा हवं ते चेकआउट करू शकता. हा पण खूप इझी आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 5 सेकंड सांगितले, हाईट सांगितले, न्यूटनचे इक्वेशन वापरूनच सॉल्व करायचं आहे. बाकी प्लीज टाईम असेल तर सगळे सॉल्व करा, किंवा बाकी मग तुम्ही हा पण इझी आहे, हा ट्राय करू शकता. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला हा चॅप्टरमधले काही काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते समजले असतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नेक्स्ट चॅप्टरचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला जर असे अजून व्हिडिओज हवे असतील तर प्लीज सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट चॅप्टर पण लवकरच अपलोड करेन. सो थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय बाय.